नमस्कार, माझे नाव वैभवी श्यामसुंदर वैष्णव. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुगाव पाणी येथील विद्यार्थी. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हायड्रोपोनिक्स. हे करण्याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे जे आपण शहरामध्ये फार्मिंग करण्यासाठी जागा नसते आणि तिथे आपण फार्मिंग करू शकतो. आणि हे फार्मिंग आम्ही छतावर केली आहे. आणि हे फार्मिंग करण्याचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे जे आपण मार्केटमधून व्हेजिटेबल्स आणतो ते व्हेजिटेबल्स त्या व्हेजिटेबल्समध्ये जास्त केमिकलचे प्रमाण जास्त असते. आणि आपण जर स्वतःहून जर शेती केली तर आपण केमिकल फ्री व्हेजिटेबल्स उत्पादन करू शकतो आणि त्याचा आपल्या हेल्थवर पण काही इफेक्ट पडणार नाही. जे आपण व्हेजिटेबल्स विकत आणतो त्यामुळे आपल्या हेल्थवर खूप जास्त इफेक्ट पडतो. आज जगामध्ये पाणी टंचाईची खूप जास्त समस्या आहे आणि ही समस्या दूर करण्याचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे आपण जर जे छतावरचं जे पाणी पडत आहे ह्या पाईपमध्ये जे पाणी पडत आहे त्या पाईपमधून ह्या सगळ्या प्लांट्सला पाणी भेटतात आणि त्याचप्रमाणे हे जे पाणी आहे ते आपण घरगुती कामांसाठी पण उपयोगी ठरू शकतो. आणि हे जे फार्मिंग आहे ते आम्ही ऑर्गॅनिक करू शकतो. आणि हे फार्मिंग करण्यासाठी जास्त पाण्याची पण गरज नाही लागत. हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे मातीशिवाय केलेली फार्मिंग आहे जे आपण मातीशिवाय करू शकतो. आणि हे जास्त तर यांना जे पाण्यातून पोषक द्रव्ये मिळले जातात. आणि माझ्या मॉडेलमध्ये जे साठलेलं पाणी ते पाईपाद्वारे सगळ्या वनस्पत्यांना पोहोचतात आणि यामध्ये पाणी पण खूप कमी लागतं आणि हे प्लांट्स आहेत ते लवकर वाढतात. ह्या शेतीत खूप कमी जागा लागते आणि ह्या शेतीमध्ये पाणीचा उपयोग पण खूप कमी प्रमाणात होतो. आपण ही शेती शहरामध्ये कुठे पण करू शकतो आणि या शेतीसाठी खूपच कमी जागा लागते. आणि ही शेती आपण या शेतीमध्ये जास्त रासायनिक खतांचा वापर पण नाही करतात. आणि आपण जे शेती करतो त्यामध्ये जास्त तर रासायनिक खतांचा खूप जास्त वापर होतो. ह्या शेतीमध्ये आपण ही शेती ऑर्गॅनिक शेती म्हणून आपण ही शेती करू शकतो. आणि ही शेती आपल्या भविष्यासाठी खूप चांगली आहे आणि ही शेती कोणी पण करू शकते. जसं शहरामध्ये खूप जास्त कमी जागा असते तिथे आपण ही शेती आरामशीर करू शकतो. ह्या शेतीमध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो आणि या शेतीमध्ये सगळ्यात मोठं उत्पादन घेण्याचं एकच गोष्ट आहे कारण की आपण ही शेती ऑर्गॅनिक शेती म्हणून करू शकतो. कारण की आजपर्यंत आपण फक्त केमिकलचे व्हेजिटेबल्स किंवा कोणती पण वस्तू आपण केमिकलचीच येते. आपण जर ऑर्गॅनिक शेती केली आणि जर आपण शहरात राहतो त्याच्यामध्ये तिथे आपण स्वतःची एक शेती केली. जर मी ही शेती घराच्या वरती केली आहे आपण पण ही शेती अशीच करू शकतो. आणि आपण जे पाणी आहे शहरामध्ये जास्त पाण्याची खूपच जास्त टंचाई असते. हे पाणी आपण घरगुती कामांसाठी पण वापरू शकतो आणि ही शेती आपल्या पुढच्या भविष्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आणि ही शेती खूप गरजेची आहे.